सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बाकावर बसलेले 288 आमदार खासदार सर्वांना नम्र विनंती आहे, ज्याची सत्ता आहे त्याला तर बोलतो नाच, पण तुम्ही विरोधी बाकावर बसलेले आहात, सत्ताधाऱ्यांना हलवणे हे तुमची नैतिक जबाबदारी आहे। वडेट्टीवार साहेब, नाना पटोले साहेब, ऐकत आगा तुम्ही? ओ प्रफुल्ल पटेल साहेब, बोनस भेटल्यानंतर तुमचे चेले चपाटे मस्त बॅनर लावतात बरं का, आमच्या साहेबामुळे मिळाला बोनस म्हणून। ओ प्रफुल्ल पटेल साहेब, आता बघा व्यथा शेतकऱ्यांच्या, म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो, नम्र विनंती करतो, आम्ही शेतकरी धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब, का आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कसल्याही प्रकारचा सर्वे करू नका, सर सकट शेतकऱ्यांना 60,000 रुपये हेक्टरी द्या, मुलांचं शिक्षण पाणी मोफत करा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, 60,000 रुपये हेक्टर। ओ प्रफुल्ल पटेल साहेब, तुमच्या चेले चपाटे खूप बॅनर लावतात बरं का, आता बॅनर लावा ना, कसं शेतकऱ्यांचे हाल आहेत ते बघा। ओ प्रफुल्ल पटेल साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, परिणय फुके साहेब, ओ फुके साहेब, नाना पटोले साहेब, उद्धव साहेब, शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे, ओ नवनीत राणा ताई, बघा व्यथा काय हाल आहेत आमचे शेतकऱ्यांचे, म्हणून नम्र विनंती आहे, आता आमचा अंत पाहू नका, मुकाट्याने हेक्टरी 60,000 रुपये मदत करा तात्काळ, हीच तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती। आणि तसं जर नाही केल्या तर तुमचा खरा नाही। आमदार बच्चू कडू नागपूरलाय, आमदार बच्चू कडू नागपूरलाय, आम्ही डायरेक्ट तुमच्या घरादारात घुसून तुम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार मुख्यमंत्री साहेब, नमस्कार। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा 29 तारखेला आणि 30 तारखेला धोधो पाणी पडत आहे, आणि बघा आमचं धान उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झाले ते। नमस्कार मुख्यमंत्री साहेब, आता तरी लक्ष द्या, 7/12 कोरा करा, हेक्टरी 60,000 रुपये द्या। एवढंच नव्हे तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो, आता तरी लक्ष द्या, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐका। नाना भाऊ पटोले, मुका बनून राहू नका, विरोधी बाकावर आहात, विजयजी वडेट्टीवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, ऐका लक्ष तुमचं आमच्याकडे। सुप्रिया ताई सुळे आणि हो नवनीत राणा, हो राणा ताई, पहा व्यथा पहा, उद्धव साहेब व्यथा पहा शेतकऱ्यांच्या। अहो खरबपती अरबपती तुम्ही मंत्री लाल दिव्याच्या गाडीमध्ये हिंडता, कधी सत्ता यांच्याकडे, कधी सत्ता तुमच्याकडे आहे, पण आता व्यथा दिसतात का तुम्हाला? सर्व विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांनो, आता पहा धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा। आता शेतकऱ्यांनी हात बाहेर काढलेले आहेत, येत्या लवकरात लवकर 7/12 कोरा करा, हेक्टरी 60,000 रुपये द्या, शेतकऱ्याच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, प्रत्येकांच्या ज्या व्यवस्था आहेत अन्न वस्त्र निवारा त्या सर्व फ्री करा, नाहीतर तुमच्या घरात दारावर येऊन शेतकरी आता मोर्चा काढणार नाही, तुमच्या घरात दारात घुसून तुमचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। सत्ताधारी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांनो, विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो, आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका, शेतकरी आता तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता, सोन्याच्या चमच्याने जो अन्न प्राशन करता, तो शेतकऱ्याच्या घामाने आलेला आहे। पहा माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा,
आता तुमच्या घरात दारावर तुळशीपत्र ठेवलं शिवाय राहणार नाही.